हॅलो स्टुडंट्स. तर आता आपण काय बघणार आहे? ओस्टवाल डायल्युशन लॉ. लास्ट लेक्चर मध्ये आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट, आयनायझेशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड आणि वीक बेस बघितलेले आहेत. तर आता काय करूया? ओस्टवाल डायल्युशन लॉ. ओस्टवाल नावाचा सायंटिस्ट होता, त्याने डायल्युशनच्या बाबतीत म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन बाबतीत एक लॉ मांडला. मग हा लॉ समजण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा दोन टर्म समजल्या पाहिजेत. पहिलं म्हणजे काय की डिग्री ऑफ डिसोसिएशन. ही टर्म समजली नसेल, माहित नसेल ना, तर काय होणार आहे, तुम्हाला लॉ समजणार नाही. लॉ आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये सगळ्यात जास्त न्यूमेरिकल, सगळ्यात जास्त एमसीक्यूज कशावर विचारले असेल तर ओस्टवाल डायल्युशन. ऑलमोस्ट प्रत्येक एक्झाम मध्ये, प्रत्येक जे काही एक्झाम प्रत्येक क्वेश्चन जो विचारलाय त्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं, ओस्टवाल डायल्युशन लॉ वापरावा लागणार आहे. आता इथे डिग्री ऑफ डिसोसिएशन ही एक टर्म समजून घ्या. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय? इट इज the moles of acid or base that dissociates per mole of acid or base. याचा अर्थ काय पहा. तुम्हाला 1 मोल ऍसिड दिले किंवा 1 मोल बेस दिला, तर त्या दिलेल्या 1 मोल ऍसिड मधला किंवा बेस मधला किती मोल डिसोसिएट झाले, जे डिसोसिएट झाले मोल्स ना, त्याला आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणणार. अँड इट इज डिनोटेड बाय द लेटर अल्फा. म्हणजे काय असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 1 मोल दिलेला आहे. आता ह्या 1 मोल मधला किती डिसोसिएट झाला तो असेल तुमचा अल्फा, म्हणजे याला म्हणायचं डिग्री ऑफ डिसोसिएशन. तर शिल्लक किती राहिला? 1 मायनस अल्फा. आलं लक्षात? मग ह्या डिग्री ऑफ डिसोसिएशनच्या बाबतीत हा डायल्युशन चालू आहे. आता डायल्युशन ह्या शब्दाचा सुद्धा अर्थ कळायला पाहिजे. डायल्युशन म्हणजे काय, तर एक सोल्युशन घेतलं तर त्यात सॉल्व्हंट ऍड करायचं. इथं आपण सॉल्व्हंट कुठलं वापरणार आहे? वॉटर. म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज डायल्युशन. आणि पण कधीही लक्षात ठेवा, समजा एक वीक ऍसिड घेतला आणि हे डायल्युशनची ओस्टवालचे लॉ कुणाला ऍप्लिकेबल होतात, तर हे तुमच्या वीक ऍसिड आणि वीक बेसला. का तर स्ट्रॉंग ऍसिडला तुम्हाला काय डायल्युशन करायची गरज आहे? स्ट्रॉंग असतं, वॉटर मध्ये ऍड केलं की आपोआप 100% डिसोसिएट होतं. एक ऍसिड आपण समजा घेतला, तर तुम्हाला काय करूया, मगाशी सांगितलं किंवा याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये सांगितल्याप्रमाणे कसं लिहूया आपण, एक वीक ऍसिड घेऊया. जस्ट मिनिट. वीक ऍसिड लिहायचं कसं? HA रिव्हर्सिबली गिव्स H प्लस प्लस A मायनस. हे वीक ऍसिड आहे. आता आपण ओस्टवाल डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड बघूया कसा होतो बघा. इनिशियली म्हणजे आता एक्सपेरिमेंट आपण काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे. इनिशियली समजा आपण ह्याचा 1 मोल घेतला, कुणाचा? HA चा. तर H प्लस किती असणार? 0. A मायनस किती असणार? 0. कारण इनिशियल आहे ना. आता नंतर काय होणार आहे, हळूहळू HA डिसोसिएट होईल, H प्लस A मायनस तयार होईल, त्याच्यानंतर H प्लस A मायनस हळूहळू कंबाईन होऊन HA तयार करायला सुरुवात करेल. आणि इथं आपण कुठे येणार आहे? इक्विलिब्रियमला येणार आहे. जेव्हा आपण इक्विलिब्रियमला येणार आहे त्यावेळेला सपोज द अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन. म्हणजे ह्या 1 मोल मधले अल्फा मोल डिसोसिएट झाले कधी? इक्विलिब्रियम पर्यंत. इनिशियल मोल्स किती होते आपल्याकडे? ह्याचे 1 होते. आता मी शब्द इथं मोल लिहितो. आता इक्विलिब्रियमला मोल आपल्याकडे किती आहे? हे बघा, इनिशियली HA चा 1 मोल होता, त्यातला अल्फा डिसोसिएट झालं. तर इक्विलिब्रियम होईपर्यंत अल्फा डिसोसिएट झालं, तर इथं राहिलं किती? 1 मायनस अल्फा. आलं लक्षात? हे मात्र व्यवस्थित समजलं पाहिजे. दिलाय 1 मोल, त्यातला अल्फा डिसोसिएट झाला, तर 1 मायनस अल्फा हा काय राहिला? शिल्लक राहिला. आता काय होणार आहे, इथं बारकाईने तुम्ही जर हे इक्विलिब्रियमची रिएक्शन बघितली तर 1 मोल पासून 1 मोल H प्लस 1 मोल A मायनस तयार होत असेल. ह्या 1 मोल पासून 1 मोल तयार H प्लस तयार होत असेल, तर अल्फा पासून किती तयार होणार आहे? अल्फा. म्हणजे तुमचे H प्लस किती तयार झाले? अल्फा. मग जेवढे H प्लस तयार होतील तेवढेच A मायनस तयार होतील, म्हणजे हे सुद्धा किती तयार झाले तुमचे? अल्फा. आता बघा कसं आहे, 1 मोल डिसोसिएट झाला की 1 मोल तयार होतोय. ह्यातला डिसोसिएट झालाय किती? अल्फा. तर मी इथं तयार होणार किती? अल्फा. हा सुद्धा किती तयार होणार तुमचा? अल्फा. मग हे डिसोसिएशन झालेलं आहे. आता आपण काय करूया, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन काढूया. इक्विलिब्रियमचे मोल्स एवढे आले आपले. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन कशी काढायचे? कुठल्याही नंबर ऑफ मोल्सला व्हॉल्यूमने डिवाइड केलं की काय होतं आपलं? कॉन्सन्ट्रेशन होतं. आपण मोलॅरिटी मध्ये बघितलेलं आहे. मोलॅरिटी मध्ये नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. आपण नॉर्मॅलिटी बघितले, मोल ग्रॅम इक्विव्हॅलेंट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. म्हणजे तुमच्या मोल्सला व्हॉल्यूमने डिवाइड केलं की तुमचं काय होतं? कॉन्सन्ट्रेशन येतं.
हे कधीच कॉन्सन्ट्रेशन इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन कसं असेल बघा, इथं 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय व्ही, इथं अल्फा डिवायडेड बाय व्ही, इथं सुद्धा अल्फा डिवायडेड बाय व्ही येणार. आता काय करायचं बघा. ओके ठीक आहे, एकाच फॉर्मॅट मध्ये लिहूया आपण, परत गोंधळ नसावा. याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट के चे इक्वेशन लिहूया का. याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट के चे इक्वेशन काय असेल बघा, के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच ए. मला सांगा, ही जी आपण के च्या इक्वेशन मध्ये जी कॉन्सन्ट्रेशनची टर्म वापरली ती कॉन्सन्ट्रेशन कधीची आहे, इक्विलिब्रियमचे. मग आपल्याकडे इथे इक्विलिब्रियमची कॉन्सन्ट्रेशन आहेत की, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन इथं आहेत बघा. दिस इज द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच, दिस इज द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस, दिस इज द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस. ह्या तीन व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केल्या तर के साठी इक्वेशन काय होईल बघा, तुमचं के इज इक्वल टू काय होणार आहे, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन इथं आहे एच प्लस किती अल्फा डिवायडेड बाय व्ही इंटू काय येणार आहे ए मायनस किती आहे अल्फा डिवायडेड बाय व्ही डिवायडेड बाय काय 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय व्ही. आता याचं सिम्प्लिफिकेशन करेल, अल्फा इंटू अल्फा अल्फा स्क्वेअर होईल, व्ही इंटू व्ही व्ही स्क्वेअर होईल, पण हे व्ही स्क्वेअर खाली जाईल, हे व्ही वर येईल. मी काय करतो इकडं हेच इक्वेशन इकडे लिहितोय बघा, के इज इक्वल टू अल्फा इंटू अल्फा अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय काय आलं व्ही स्क्वेअर खाली आलं का, हे इथं 1 मायनस अल्फा इथं खाली राहिलं आणि हे व्ही वर गेलं. लक्षात आलं का कसं केलं आपण. आता काय करूया, हे स्क्वेअर ह्या व्ही ला जाईल, शिवाय हे वीक ऍसिड आहे. वीक ऍसिड म्हणजे काय, त्याचं डिसोसिएशन अतिशय कमी प्रमाणात होत असेल, अतिशय कमी प्रमाणात होत असेल, कुठल्याही वीक ऍसिडचं डिसोसिएशन कमी प्रमाणात होतं, मग त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फाची व्हॅल्यू किती असणार आहे, दिलेल्या मोल्स मध्ये किती डिसोसिएट होतील, अतिशय कमी प्रमाणात, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू अतिशय कमी असणार आहे. आणि जिथं अल्फाची व्हॅल्यू कमी असते 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 लिहू शकतो की. तुम्हाला 1 मोल दिले ना, अतिशय कमी डिसोसिएट झाले, तुम्ही म्हणू शकता ना काहीच डिसोसिएट झालेत नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्या घरामध्ये ज्या वेळेला स्वयंपाक केला जातो, काही वेळेला तुम्हाला घरातून टिफिन दिला जातो, डबा आपण इथं म्हणजे ज्याला आपण मराठीत डबा म्हणतात, ते डबा आणतो, जेवण खातो आणि घरी गेल्यानंतर आईला सांगतो की आई याचं जेवणामध्ये मीठच नव्हतं. मग मला सांगा, त्या जेवणामध्ये मीठ नव्हतं का अतिशय कमी होतं, ज्याला आपण नाही म्हणालो, अतिशय कमी होतं. एखादी गोष्ट अतिशय कमी असेल तर आपण नाही म्हणतो, आपण म्हणतो की तुम्ही अभ्यासच करत नाही, अभ्यास करत नाही असं तुम्ही अभ्यासच करत नाही का, करता की कधी तर पुस्तकाला हात लावतो की आपण, महिन्यात 2 महिन्यात पुस्तकाला हात लावतो, याचा अर्थ खूप कमी करतो म्हणजे नाही. मग अल्फाची व्हॅल्यू अतिशय कमी असेल तर 1 मायनस अल्फा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1. हे जर इथं घेतलं तर या के चं सिम्प्लिफिकेशन कसं होईल बघा, के इज इक्वल टू काय होणार आहे अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही होणार आहे. मग अल्फा स्क्वेअर साठी इक्वेशन काय येईल, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू व्ही. मग अल्फा साठी इक्वेशन काय येईल अंडर रूट के इंटू व्ही. व्हॉट इज के ए, व्हॉट इज के ए, इट इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आहे, ती व्हॅल्यू बदलणार आहे का नाही. मग आपण काय म्हणू शकतो, अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट व्ही म्हणू शकतो का, म्हणू शकतो की. कसं काय, आता व्ही म्हणजे काय, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजेच डायल्युशन. याचा अर्थ काय, तुम्हाला आपण एक काम करूया, समजा एक सोल्युशन दिले, सपोज दिस इज द सोल्युशन ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट, म्हणजे वीक ऍसिड्स आहे, ह्याचं आपण डायल्युशन करूया. यात ऑलरेडी याच्यामध्ये याचे थोड्या प्रमाणात डिसोसिएट झाले असेल, तुम्ही जर वरून वॉटर ऍड केलं तर ह्याचं व्हॉल्यूम वाढणार. जसं जसं तुम्ही वॉटर ऍड कराल ना, तसं तसं अनडिसोसिएटेड जे एचचे मॉलिक्युल्स आहेत ते हळूहळू काय होतील, अजून थोडेसे डिसोसिएट होतील, बरोबर आहे ना. मग व्हॉल्यूम वाढलं की डिसोसिएशनचं प्रमाण वाढलं, म्हणजे व्हॉल्यूम वाढले की डिग्री ऑफ डिसोसिएशन काय झाली, वाढली. मग इथं लिहिलंय का बघा, अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन, व्ही म्हणजे काय व्हॉल्यूम. स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे त्याची व्हॅल्यू आपल्याला खूप मोठी व्हॅल्यू कमी मध्ये कन्वर्ट करता येते. म्हणजे अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स व्हॉल्यूम. सी दिस इज द ओस्टवाल डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड. मग आपण एक स्टेटमेंट लिहूया का. स्टेटमेंट लिहिण्यासाठी इथं मी जागा करतो, नंतर तुम्ही स्टेटमेंट लिहून घ्या. काय स्टेटमेंट बघा, डिग्री ऑफ डिसोसिएशन डीओडी म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ऍसिड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स व्हॉल्यूम. याला अजून आपण असं म्हणू शकतो की एक्सटेंट
ऑफ डायल्युशन पण तुम्ही म्हणू शकता. व्यवस्थित लिहून घ्या नंतर. हे एक्सटेंट ऑफ डायल्युशन म्हणजे काय, जेवढं तुम्ही डायल्युशन जास्त कराल तेवढी त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन जास्त होणार आहे. गॉट इट? इथपर्यंत क्लिअर लक्षात आलं का? आता काय करायचं आपल्याला, ओस्टवाल डायल्युशनला अजून एका पद्धतीने मानला जातो की डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज, आता इथं जागा नाहीये, आपण काय करूया, हे लिहून घ्या तुम्ही, आपण नंतर अजून एक टर्म बघायचे. काय टर्म आहे बघा, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ऍसिड is inversely proportional to square root of its concentration. ह्या पद्धतीने पण आपण मांडू शकतो. कसं बघा, इथपर्यंत आलोय का आपण, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट व्ही. डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्ही. आपण बघितले की जसं जसं डायल्युशन वाढवत तसं डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढत जाणार आहे. आपण एक अशी टर्म पाहिली 1/v इज इक्वल टू सी. सी म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ना. कॉन्सन्ट्रेशन कुठले कुठले टर्म्स आहेत, कॉन्सन्ट्रेशन मध्ये मोलॅरिटी. मोलॅरिटी कशी असते, कॅपिटल एम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. तुमची नॉर्मॅलिटीची टर्म आहे, नॉर्मॅलिटी सुद्धा कशी आहे बघा, ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ सॉलिड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. इथं सुद्धा नॉर्मॅलिटी कोणाला, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, व्हॉल्यूमला. म्हणजे सी इज इन्व्हर्सली किंवा सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. मग ह्याच टर्म आपण अशी लिहू शकतो का, अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ सी. आलं लक्षात? आता ह्याचं सुद्धा तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर ते सुद्धा एक्सप्लेनेशन आपण देऊया. बघा काय करायचंय, एक आपण वीक ऍसिड घ्या नेहमीप्रमाणे. कुठलं, आता हे थोडंसं पटकन बघू, ऑलरेडी बघितलेलं तुम्ही H प्लस प्लस ए मायनस डिसोसिएट. समजा याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, मगाशी आपण काय घेतलं होतं, इनिशियल मोल. आता इनिशियल कॉन्सन्ट्रेशन सपोज दिस इज सी, त्याचं किती असणार, 0, ह्याचं 0 असणार आहे. मग आपली ह्या वीक ऍसिडची डिग्री ऑफ डिसोसिएशन समजा अल्फा असेल, तर इक्विलिब्रियमला याचं कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार, ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशन मायनस डिसोसिएट झालेलं म्हणजे सी इंटू अल्फा. आता हे कसं आलं बघा, तुम्हाला अल्फा जर डिग्री ऑफ डिसोसिएशन असेल तर दिलेल्या कॉन्सन्ट्रेशनला, दिलेल्या मोल्सला अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन कसं मोजतो आपण, मोल्स पर लिटर. मग ते मोल्स पर लिटर मोजते, तुम्हाला दिलेल्या मोल्स मधून जेवढे मोल्स डिसोसिएट झालेत ना, किती मोल्स डिसोसिएट, 1 मोल दिले तर ते अल्फा इज इक्वल अल्फा होईल. पण समजा तुमचे 3 दिले असेल 3 इंटू अल्फा होणार ना. आलं लक्षात? मग 3 इंटू अल्फा होईल तर आपल्याला दिलेले 3 मोल मायनस 3 इंटू अल्फा, हे झालं काय तुमचं इक्विलिब्रियमचं कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे इथं काय असेल तुमचं सी इंटू अल्फा, इथं सुद्धा कसं असेल तुमचं सी इंटू अल्फा असेल. मग तुमच्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के चं इक्वेशन जर तुम्ही लिहिलं तर काय होणार आहे बघा, डायरेक्टली मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू का, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ के सॉरी H प्लस किती येईल, सी इंटू अल्फा इंटू सी अल्फा, बरोबर आहे का बघा, डिवायडेड बाय काय नाही तुमचं सी मायनस सी इंटू अल्फा होईल. तर आता आपलं इक्वेशन कसं होईल बघा, दॅट इज इक्वल टू सी इंटू सी, सी स्क्वेअर अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय काय येणार आहे तुमचं, ह्याच्यातून सी जर कॉमन काढलं तर काय येणार आहे 1 मायनस अल्फा येणार आहे. ह्या सी स्क्वेअरला हे सी गेलं, बरोबर आहे का बघा. मग आता आपल्याकडे राहिलं काय, मी इथंच लिहितो के इज इक्वल टू काय राहिलं, सी इंटू अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. आता अगेन अल्फाची व्हॅल्यू अतिशय कमी असल्यामुळे 1 मायनस अल्फा अप्रॉक्सिमेटली किती घेणार आपण, 1 घेणार. म्हणजे आपलं इक्वेशन काय आलं, के इज इक्वल टू सी इंटू अल्फा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर साठी इक्वेशन काय आलं, के डिवायडेड बाय सी. मग अल्फा साठी इक्वेशन काय आलं, अल्फा इज इक्वल टू अंडर रूट के डिवायडेड बाय सी. के म्हणजे काय अगेन कॉन्स्टंट आहे, मग तुमचं काय होईल, अल्फा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल अंडर रूट ऑफ सी किंवा स्क्वेअर रूट ऑफ सी. बरोबर आहे का बघा, हे इक्वेशन, हे आपलं स्टेटमेंट करेक्ट आलं का बघा. मग तुमचा ओस्टवाल डायल्युशन लॉ तुम्ही दोन पद्धतीने लिहू शकता. कसा, डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन. किंवा सिंपल मध्ये म्हणा,
डिग्री ऑफ डिसोसिएशन कॉन्सन्ट्रेशनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आणि कॉन्सन्ट्रेशनला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते आणि डायल्युशनला म्हणजे व्हॉल्यूमला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. सी दिस इज ऑल अबाउट द ओस्टोअल डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड्स अँड वीक बेसिस. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ओस्टोअल डायल्युशन लॉ फॉर डायबेसिक ट्रायबेसिक ऍसिडला बघूया आपण. ठीक आहे, हे लिहून घ्या. व्हिडिओ पॉज संपलेलाच आहे व्हिडिओ. आता आपण नेक्स्ट व्हिडिओ वेगळा बनवणार आहे. ठीक आहे, थँक्यू, गुड डे.